वसमत येथील भुसारे कॉम्प्लेक्स, माता रमाई चौक, आसेगाव रोड, नांदेड वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी पंचामृत व्हेज रेस्टॉरंटचा भव्य शुभारंभ आज मोठ्या थाटामाटात आणि आनंदात पार पडला। पंचामृत व्हेज रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। या ठिकाणी स्वतंत्र एसी बैठक व्यवस्था, स्वतंत्र फॅमिली एसी हॉल, गार्डन डायनिंगची खास सोय आणि स्वतंत्र पार्टी आणि मीटिंग हॉल उपलब्ध आहेत। तसेच येथे प्रसन्न आणि शांत वातावरण असल्याने जेवणाचा अनुभव अधिक चांगला होईल। अशा एक ना अनेक सुविधांयुक्त पंचामृत व्हेज रेस्टॉरंटचा आज भव्य शुभारंभ झालाय। महादेव केरब बाप्पा एजगे, शंकर मुरलीधर भुसारे, जानकीराम भागाप्पा टाले यांच्यासह सर्व विनीत मंडळींनी पंचामृत व्हेज रेस्टॉरंटला एकदा भेट देण्याचं आवाहन केलंय। जय वंदे मातरम। आज या पवित्र वसुमती नगरीमध्ये सर्वांचंच लोकप्रिय असं आज या ठिकाणी पंचामृत या नवीन हॉटेलचं या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे। आणि या प्रसंगी पवित्र पर्वाला या वसुमती नगरीचे महंत श्री खेडकर बाबा, त्याचबरोबर थोरला मठाध्यक्ष श्री वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य गुरुमाऊली, त्याचबरोबर लक्ष्मण महाराज श्री संत लक्ष्मण महाराज आष्टी या ठिकाणाहून आलेले आमचे परममित्र विश्व चैतन्य शिवाचार्य महाराज, त्याचबरोबर या पवित्र पर्वाला शुभारंभाच्या प्रसंगी समस्त राजकीय, शैक्षणिक तथा सामाजिक समस्त सर्व या ठिकाणी बंधुप्रेम या ठिकाणी आलेले आहेत। आज खऱ्या अर्थाने नवीन असं या ठिकाणी एक दिव्य आणि भव्य या ठिकाणी पंचामृत या नवीन रेस्टॉरंट हॉटेलचं या ठिकाणी शुभारंभ आज झालेला आहे। खऱ्या अर्थाने याच्यामध्ये याचं नावच इतकं सुंदर ठेवलेलं आहे, कारण पंचामृत म्हणजे या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र असं मानलं गेलेलं आहे। पंचामृत हॉटेलचं उद्घाटन शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते झालेलं आहे। आपल्या आसेगाव रोडवर आपले एजगेजी आणि कानबालेजी यांनी संयुक्त हॉटेल इथं उघडलेली आहे आणि खूप चांगली, आता आम्ही बघितलं तर खूप चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे। माझं एकच म्हणणं आहे की आसेगाव रोडवर आता एक चांगलं हॉटेल आपल्या वसमतमध्ये उघडलेलं आहे। त्यांना एकच विनंती आहे की आपली क्वालिटी, जेवणाची जी क्वालिटी आहे ती आपण चांगली जर दिली तर नक्कीच आपल्या हॉटेल भरभर हॉटेल चालण्यामध्ये खूप चांगले हॉटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की आता आपण बघितलं तर कोणताही धंदा किंवा कोणताही व्यापार जो चालतो ह्या तीन गोष्टीवर चालतो। त्याचं एक तत्व आहे, कुठलाही व्यापार असू द्या किंवा कुठलाही एखादा बिझनेस किंवा एखादं हॉटेल, कापड दुकान, कोणतंही त्याचं एक तत्व आहे। ते जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही हॉटेलमध्ये चांगली प्रगती करू शकता। त्याचं तत्व असं आहे की सगळ्यांपेक्षा चांगली क्वालिटी द्यायची, सगळ्यांपेक्षा स्वस्त द्यायचं आणि सगळ्यांपेक्षा मस्त द्यायचं आणि सगळ्यांपेक्षा लवकर द्यायचं। सर्वापेक्षा स्वस्त, मस्त आणि लवकर जर दिलं तर नक्कीच आपला धंदा, आपला व्यापार चांगला चालतो। याचं एकच उदाहरण तुमच्या हातात जो आहे सध्या, तो जीवन आहे। सगळ्यात स्वस्त, सगळ्यात चांगली सेवा, सगळ्यात लवकर इन्व्हिनार, परंतु त्याला ती मेंटेन करता आलं नाही नेट। आता जिओचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये पण ते वरचेवर बदल करत असतात, तर बदल करणं सुद्धा जशी गरज आहे ग्राहकाची तशी आपण बदल करणं गरजेचं आहे। वसमत शहरामध्ये पंचामृत व्हेज रेस्टॉरंटचं जे आज उद्घाटन शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आमचे भुसारे मामा यांचे कॉम्प्लेक्स मध्ये आसेगावला जे आज व्हेज रेस्टॉरंटचं उद्घाटन झाला, त्या उद्घाटनच्या वेळी मी या रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर यांना शुभेच्छा देतो आणि वसमत शहरामध्ये भर टाकणारा हे रेस्टॉरंट हो, कारण वसमत शहरामध्ये आतापर्यंत जेवढे व्हेज रेस्टॉरंट आहे हे पहिला एसी रेस्टॉरंट आपल्या वसमत शहरामध्ये झालेला आहे। आणि वसमतचे बरेच लोक नांदेडला दवाखान्याच्या कामासाठी किंवा खरेदीसाठी जातात, मात्र लोकांनी हे विचार असा लोकांचे याच्यामध्ये राहायला पाहिजे की आपण खरेदी तिकडे करू
हॉस्पिटलचा काम करू किंवा इतर कोणताही काम नांदेडला करू, मात्र जेवण आपल्याला वसमतला आपला जे हॉटेल आहे पंच अमृत या हॉटेलामध्ये करू। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।